नमस्कार मंडळी, बरे आहात ना आपण? बरेच राहा. आजच्या भागामध्ये आपण असं एक संस्कृत सुभाषित पाहणार आहोत की त्यामधले जर शब्द आपण वेगळ्या पद्धतीने लिहिले तर अर्थही पूर्णपणे बदलतो. असं एक सुभाषित आपण उदाहरणादाखल घेऊया. उदाहरण देते. तातेन कथितं पुत्र पत्रं लिख मम आज्ञया. पहिली ओळ अशी आहे. तातेन म्हणजे वडिलांनी, कथितं म्हणजे सांगितलं, पुत्र बाळा मुला, पत्रं लिख मम आज्ञया. मम आज्ञया म्हणजे माझ्या आज्ञेवरून, पत्रं लिख पत्र लिही. म्हणजे वडिलांनी मुलाला सांगितलं की बाळा माझ्या आज्ञेवरून पत्र लिही. पुढली ओळ बघा महत्त्वाची आहे. न तेन लिखितं पत्रं पितुराज्ञा न लंघिता. न तेन लिखितं पत्रं, तेन पत्रं न लिखितं म्हणजे त्यांनी पत्र लिहिलं नाही, आणि पितुराज्ञा न लंघिता आणि वडिलांची आज्ञाही मोडली नाही, वडिलांच्या आज्ञेचं उल्लंघन केलं नाही. आता असं कसं शक्य आहे? न तेन लिखितं पत्रं. आता याच ओळीमध्ये न तेन या शब्दाची फोड आपण कशी करू त्यावरती अर्थ अवलंबून आहे. जर आपण न आणि तेन असं निरनिराळं लिहिलं तर अर्थ असा होतो की त्यांनी वडिलांचं पत्र लिहिलं नाही आणि वडिलांची आज्ञा मोडली. पण जर नतेन आपण एकत्र शब्द घेतला, नतेन म्हणजे नम्र अशा त्याने, नत म्हणजे नम्र, नम्र अशा त्याने पत्रं लिखितं पत्र लिहिलं आणि पितुराज्ञा न लंघिता आणि वडिलांची आज्ञाही मोडली नाही. तेव्हा या शब्दांमध्ये न तेन हा जो शब्द आहे तो एकदा न तेन असा घेतला तर अर्थ वेगळा होतो, आणि न तेन म्हणजे नम्र अशा त्याने असा अर्थ होतो. तेव्हा अशा प्रकारची अनेक सुभाषितं आपल्याला संस्कृतमध्ये मिळू शकतात. आज आपण इथेच थांबतोय. नेहमीप्रमाणे माझ्या या वाहिनीला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि आठवणीने कमेंट द्यायलाही विसरू नका. जयतु संस्कृतम.